135 क्वेश्चनपर्यंत आपण त्या ठिकाणी पाहिलेला आहे. मग हा क्वेश्चन नंबर 136 पहा. पुन्हा मॅच द फॉलोइंग आपल्याला त्या ठिकाणी आहे. मॅच द लिस्ट 1 विथ लिस्ट 2. आता त्या ठिकाणी एका साईडनं हार्मोन दिलेले आहेत, एका साईडनं त्याचे फंक्शन कॉर्टिसोल, अल्डोस्टेरॉन, कोलेसिस्टोकायनिन आणि प्रोजेस्टेरॉन. आता कॉर्टिसोल हा जो काही आहे हा सरळ जो कॉर्टिसोल असेल तो त्या ठिकाणी स्टिम्युलेट कॉर्टिसोल जो काही आहे तो अँटी इन्फ्लामेटरी त्या ठिकाणी प्रोड्यूस अँटी इन्फ्लामेटरी ॲक्शन. एचा ऑप्शन त्या ठिकाणी 2 सोबत त्या ठिकाणी येत आहे, म्हणजे या 2पैकी आन्सर त्या ठिकाणी असेल. अल्डोस्टेरॉन हा स्टिम्युलेट रिॲब्सॉर्प्शन ऑफ सोडियम अँड वॉटर फ्रॉम रिनल ट्यूब्यूल. अल्डोस्टेरॉन आपल्याला माहीत आहे मिनरॅलोकॉर्टिकॉइड्स आहे, तर अल्डोस्टेरॉनचं ऑप्शन त्या ठिकाणी 3 असेल, म्हणजे बीचं ऑप्शन 3 असेल, दोन्हीमध्ये दिलेला आहे. सी आहे कोलेसिस्टोकायनिन. आता कोलेसिस्टोकायनिन हा त्या ठिकाणी डायजेस्टिव्ह सिस्टीमचा हार्मोन आहे. स्टिम्युलेट द सिक्रिशन ऑफ पॅनक्रियाटिक एन्झाईम, म्हणजे 4. सीचं 4 आहे, म्हणजे एकूण त्या ठिकाणी 3rd ऑप्शन आपलं या क्वेश्चनमध्ये करेक्ट असेल. म्हणजे त्या ठिकाणी हार्मोनची पेअर आहे आणि बरोबर तो प्रोजेस्टेरॉन जो काही आहे तो त्या ठिकाणी आपला स्टिम्युलेट द फॉर्मेशन ऑफ अल्विओलाय इन मॅमरी ग्लँड. रिप्रोडक्शनचा हार्मोन आहे. प्रोडक्शन ऑफ अल्विओलाय इन मॅमरी ग्लँड त्या ठिकाणी तो आणेल. म्हणजे त्या ठिकाणी 136चा ॲन्सर असेल 3. ओके, सी ॲन्सर असेल. त्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ. पहा क्वेश्चन नंबर 137. अरेंज द फॉलोइंग इव्हेंट ऑकरिंग इन रेनिन अँजिओटेन्सिन मेकॅनिझम इन द करेक्ट ऑर्डर. अरेंज द फॉलोइंग इव्हेंट ऑकरिंग इन रेनिन अँजिओटेन्सिन मेकॅनिझम इन द करेक्ट ऑर्डर. आता रेनिन अँजिओटेन्सिन सिस्टीम तुम्हाला माहिती आहे. क्वेश्चन दिसायला फार मोठा आहे पण एकदम सोपा. रेनिन अँजिओटेन्सिन सिस्टीम ॲक्टिवेट केव्हा होते? ज्यावेळी आपल्या बॉडीतला ब्लड लॉस होतो आणि ज्यावेळी आपल्या बॉडीतलं ब्लड प्रेशर कमी होते. आता ज्यावेळी आपल्या बॉडीतलं ब्लड प्रेशर कमी होते म्हणजे यामध्ये पहा तुम्ही फॉल इन ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट GFR कमी होतो, तर हा पहिल्या नंबरचा पॉईंट येईल. बरोबर आहे. GFR कमी झाल्यावरच त्या ठिकाणी आपली सिस्टीम रेनिन अँजिओटेन्सिन सिस्टीम ॲक्टिवेट होते. आणि लास्टला काय होणार, तो GFR मेंटेन होणार. इन्क्रीज ब्लड प्रेशर अँड GFR म्हणजे ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट. तर C सुरुवातीला आणि A लास्टला असं जर आपण त्या ठिकाणी पाहिलं तर हे तुम्हाला फक्त 4 नंबरच्या ऑप्शनमध्ये दिसतं. C सुरुवातीला, इकडे तर C सुरुवातीला नाहीच आहे त्यामुळे नो डाऊट इथे C सुरुवातीला आणि A लास्ट, म्हणजे GFR कमी राहील सुरुवातीला. मग त्यानंतर E रेनिन कन्वर्ट अँजिओटेन्सिन इंटू अँजिओटेन्सिन फर्स्ट. त्यानंतर D व्हासो कॉन्स्ट्रिक्शन बाय अँजिओटेन्सिन सेकंड. त्यानंतर B रिॲब्सॉर्प्शन ऑफ सोडियम अँड वॉटर आणि मग त्या ठिकाणी GFR मेंटेन होईल. म्हणजे आपल्याला फक्त एवढ्या साध्या गोष्टीवरून हा MCQ सॉल्व करता येतो की रेनिन अँजिओटेन्सिन सिस्टीम ॲक्टिवेट करण्यासाठी GFR कमी लागतो आणि सिस्टीम कंप्लीट झाल्यावरती GFR मेंटेन होतो. तर त्या ठिकाणी हा इझी क्वेश्चन त्या ठिकाणी होता पण दिसायला त्या ठिकाणी मोठा आहे. बरेच विद्यार्थी त्यात मिस्टेक करू शकतात. त्यानंतर क्वेश्चन नंबर 138. इन ह्युमन रेस्पिरेशन ऑकर इन द फॉलोइंग स्टेप्स. अरेंज दिस स्टेप्स इन करेक्ट ऑर्डर. आता रेस्पिरेशन ब्रिदिंग अँड रेस्पिरेशनमधलं त्या ठिकाणी आहे. आपल्याला करेक्ट स्टेपमध्ये त्या ठिकाणी ते सांगायचं आहे की रेस्पिरेशन कसं होते. आता त्या ठिकाणी डिफ्युजन ऑफ O2 अँड CO2 बिटवीन ब्लड अँड टिश्यू हा एक मुद्दा आहे. डिफ्युजन ऑफ O2 अँड CO2 अल्व्हिओलर मेम्ब्रेन. पल्मनरी व्हेंटिलेशन हा पहिल्या नंबरवर येणार की पल्मनरी व्हेंटिलेशन बाय विच ॲटमॉस्फिअरिक एअर इज ड्रॉन इन अँड CO2 रिच अल्व्हिओलर एअर इज रिलीज आउट. हा येणार पहिल्या नंबरला, म्हणजे C ऑप्शन पहिल्या नंबरला असणारे 2च आहेत. हा पहिला आणि दुसरा तर कटले. ओके, तर त्यानंतर C झाल्यानंतर डिफ्युजन ऑफ O2 अँड CO2 अक्रॉस अल्व्हिओलर मेम्ब्रेन. एक वेळ अल्व्हिओलायमध्ये ऑक्सिजन गेल्यानंतर अल्व्हिओलर मेम्ब्रेन क्रॉस होईल, तर C नंतर B ऑप्शन येणार. याचा अर्थ 3rd त्याचं ॲन्सर ते आहे. मग नंतर बरोबर ट्रान्सपोर्ट ऑफ गॅसेस बाय ब्लड येणार E. त्यानंतर बरोबर AR डिफ्युजन ऑफ O2 अँड CO2 बिटवीन टिश्यू अँड ब्लड अँड टिश्यू. आणि लास्टमध्ये D येणार सेल्युलर रेस्पिरेशन. तर अशा प्रकारे हा रेस्पिरेशनच्या म्हणजे ट्रान्सपोर्ट ऑफ गॅसेसचा सिक्वेन्स जो काही आहे त्यानुसार हा क्वेश्चन अरेंज केला होता. त्यानंतर क्वेश्चन नंबर 139 आहे. द फॉलोइंग आर द स्टेजेस ऑफ लाईफ सायकल ऑफ प्लाझ्मोडियम. अरेंज द स्टेजेस इन प्रॉपर ऑर्डर. आता मलेरियाची जी लाईफ सायकल आपल्याला हेल्थ अँड डिसीजमध्ये आहे त्यामध्ये त्या लाईफ सायकलनुसार हा क्वेश्चन अरेंज करण्यात आलेला आहे. आता सर्वात आधी पॅरासाईट प्रोड्यूस असेक्सुअली RBC आणि ग्रॅन्युलोसाइट स्पोरोझॉइट फिमेल. ओके, सगळ्यात पहिले येणार फिमेल मॉस्किटो इंजेक्ट स्पोरोझॉइट इंटू ह्युमन, म्हणजे सगळ्यात पहिले येणार E. त्यामुळे हे 2 ऑप्शन गेले. ठीक आहे, सगळ्यात पहिले येणार E.
त्यानंतर आता तुम्हाला माहिती आहे की आधी लिव्हरवर इन्फेक्शन होत असते आणि त्यानंतर RBCवर. प्री एरिथ्रोसायटिक इन्फेक्शन आणि एरिथ्रोसायटिक इन्फेक्शन. तर आधी इन्फेक्शन लिव्हरवर, ठीक आहे. तर त्या ठिकाणी ई नंतर डी येणार, स्पोरोसाइट रीच द लिव्हर थ्रू द ब्लड, तर लिव्हरजवळ पोहोचणार. आता ई नंतर डी फक्त पहिल्या ऑप्शनमध्ये येते यात, ठीक आहे. त्यानंतर बरोबर बी येणार, पॅरासाईट असेक्सिव्हली लिव्हरमध्ये रिप्रोड्यूस होते, तुम्हाला माहीत आहे. त्या ठिकाणी स्पोरोझॉईटचे इथे मेरोझॉईट होतात, मग तुम्हाला माहीत आहे मेरोझॉईट RBCवर इन्फेक्शन करतात आणि त्या ठिकाणी पॅरासाईट रिप्रोड्यूस असेक्सिव्हली इन RBC, जे मेरोझॉईटचे ट्रोफोझॉईट होतात, तुम्हाला माहीत आहे. आणि फायनली गॅमेटोसाईट त्या ठिकाणी तयार होतात, ट्रोफोझॉईटचे चिझॉन्ड आणि चिझॉन्डचे गॅमेटोसाईट. सो फर्स्ट वन इज द करेक्ट आन्सर, EDBAC. त्या ठिकाणी 139 क्वेश्चन आहे. ज्यांना मलेरियलची त्या ठिकाणी मलेरियल पॅरासाईटची लाईफ सायकल त्या ठिकाणी माहिती आहे त्यांना हा क्वेश्चन एकदम इझी जाणार आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 140 पहा. मी पुन्हा सांगतो तुम्हाला की आपण जो काही त्या ठिकाणी पेपर सेट पाहत आहे हा 11 पेपर सेट आहे, 11 नंबरचा कोड पेपर सेट आहे. इन्सर्शन ऑफ अ फॉरेन DNA ॲट BAM-H1 site in an E. coli cloning vector PBR322 result in the loss of antibiotic resistant towards. आता PBR322 हा त्या ठिकाणी आहे प्लाझ्मिड, सर्वांना माहिती आहे. आणि त्याच्यामध्ये खूप साऱ्या पॉलिलिंकर्स, खूप साऱ्या त्या ठिकाणी रिकॉग्निशन साईट असतात. तर BAM-H1 नावाचं त्या ठिकाणी फॉरेन DNA आपण इन्सर्ट केला BAM-H1च्या साईटवर, तर त्या ठिकाणी BAM-H1 लीड्स टू टेट्रासायक्लिन. याचं प्रॉपर आन्सर असेल टेट्रासायक्लिन. आपण जर का त्या प्लाझ्मिडची डायग्राम प्रॉपरली स्टडी केली तर आपल्या 100% लक्षात येईल की टेट्रासायक्लिन त्याचं एक्झाम्पल आहे. तर हा स्ट्रेट थ्रू त्या डायग्रामवर बेस्ड क्वेश्चन त्या ठिकाणी आहे. तर 140 क्वेश्चन. नेक्स्ट स्लाईडवर आपण जाऊ. इथे पहा 141. द following respiration depict the following reaction depict the activity of the particular class of enzyme. आता हा एन्झाईमच्या ॲक्टिव्हिटीवरचा क्वेश्चन त्या ठिकाणी आहे. तर यामध्ये डायग्राम थोडीशी अस्पष्ट आहे. तर सबस्ट्रेट दिलेला आहे, दोन्हीकडे त्या ठिकाणी C कार्बन कार्बन आणि सिंगल बॉन्ड XY आहेत. आणि इथे एन्झाईम, तर इथे X अँड Y प्लस हा प्रॉडक्ट आहे आणि C डबल बॉन्ड C हा सुद्धा प्रॉडक्ट आहे. तर सिंगल बॉन्ड कन्व्हर्टेड इंटू डबल बॉन्ड. इथं त्या ठिकाणी रिॲक्शन जी काही आहे ती त्या ठिकाणी ट्रान्सफरेज तर रिॲक्शन त्या ठिकाणी नाहीच आहे, कारण ग्रुप ट्रान्सफर त्या ठिकाणी होत नाही आहे. आयसोमरायझेशन डेक्स्ट्रोचं लिओचं डेक्स्ट्रो या ठिकाणी होत नाही आहे. तर लायजेस इज द करेक्ट आन्सर. तुम्ही जर का त्या ठिकाणी पाहिलं क्वेश्चन नंबर 141चा आन्सर त्या ठिकाणी लायजेस असेल मोस्ट प्रोबॅबली. त्या ठिकाणी जर इथे डबल बॉन्डच्या जागी सिंगल बॉन्ड असतात तर एन्झाईम आपण ट्रान्सफरेजसुद्धा त्या ठिकाणी देऊ शकतो. ओके. त्यानंतर आहे क्वेश्चन 142. द स्पेसिफिक रिसेप्टर फॉर न्यूरोट्रान्समिटर इन द सिनॅप्स आर प्रेझेंट ऑन. आता हे सर्वांना माहीत आहे की सिनॅप्समध्ये प्री सिनॅप्टिक मेम्ब्रेन असते, पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेन असते, म्हणतात सिनॅप्टिक क्लेव्ह. तो पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेनवरती रिसेप्टर असतात, श्वान सेलवर तर नसतातच. प्री सिनॅप्टिक मेम्ब्रेनवर तर त्या ठिकाणी सिनॅप्टिक बल्ब असतो आणि मायलिन शीथ जे काही आहे यावरही नसतात. तो पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेनवरच रिसेप्टर असतात. तुम्ही सिनॅप्सची डायग्राम जर केअरफुली ऑब्झर्व केलेली असेल तर आपल्या पटकन लक्षात येते की त्या ठिकाणी पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेनवर रिसेप्टर असतात न्यूरोट्रान्समीटरला रिसीव्ह करण्यासाठी, त्या आयन चॅनलमधून येणारा करंट रिसीव्ह करण्यासाठी. ओके. तर त्या ठिकाणी डी ऑप्शन इज करेक्ट. 142चं ऑप्शन डी करेक्ट आहे. त्यानंतर 143. व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ हॅव्हिंग चिल्ड्रन विथ ओ ब्लड ग्रुप where both mother and father are heterozygous for A and B blood group. आता heterozygous for A and B blood group आहे तर सिंपल आहे. heterozygous for A कसा असेल IA स्मॉल I आणि heterozygous for B कसा असेल IB स्मॉल I. आता यांचे जर क्रॉस आपण त्या ठिकाणी जर पाहिले, याचा जर क्रॉस आपण त्या ठिकाणी पाहिला तो बरोबर त्या ठिकाणी जे इंडिव्हिज्युअल तुम्हाला त्या ठिकाणी पॉसिबिलिटी तुम्हाला त्या चिल्ड्रनच्या भेटतील त्यामध्ये 25% पॉसिबिलिटी ओ ब्लड ग्रुपची येते, कारण त्या ठिकाणी ज्यामध्ये दोन्हीही स्मॉल आय येतील. बरोबर आहे. आयसोहिमॅग्ल्युटिनिन नावाचा जो काही त्या ठिकाणी जीन आहे तो अब्सेंट ज्याच्यामध्ये असेल, दोन्ही त्या ठिकाणी रेसेसिव्ह होमोझायगस रेसेसिव्ह कंडिशन त्या ठिकाणी येणार, त्याच ठिकाणी त्या ठिकाणी ओ ब्लड ग्रुप असणार. म्हणजे 25% इंडिव्हिज्युअल जे काही आहेत ते ओ ब्लड ग्रुपचे आहेत. सरळ सरळ जर आपण त्या ठिकाणी जिनोटाईप घेऊन त्याचा क्रॉस केला तर या क्वेश्चनचा आन्सर आपल्याला येते. त्यानंतर क्वेश्चन नंबर 144 आहे. मॅच लिस्ट 1 विथ लिस्ट 2. मॅच द पेअरवर मी आधी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की जास्तीत जास्त क्वेश्चन त्या ठिकाणी आलेले आहे.
मग आता इकडे रेस्पिरेटरी व्हॉल्यूम दिलेला आहे, तिथे त्याच्या कॅपॅसिटीज दिलेल्या आहेत आणि ॲक्च्युली ह्या कॅपॅसिटीज ह्या व्हॅल्यू सर्व आपल्याला NCERTमध्ये दिलेल्या आहेत. आता एक्सपायरेटरी रिझर्व्ह व्हॉल्यूम, रेसिड्युअल व्हॉल्यूम, इन्स्पायरेटरी रिझर्व्ह व्हॉल्यूम, टायडल व्हॉल्यूम. सगळ्यात सोपं आहे टायडल व्हॉल्यूम. टायडल व्हॉल्यूम 500 ml असतो, हे सर्वांना माहिती आहे. तर डीचं ऑप्शन 2, त्यामुळे हे 2 ऑप्शन कटले. ए आणि म्हणजे AB म्हणजे 1 आणि 2 पैकी ॲन्सर असेल. ओके, तर त्या ठिकाणी ए ऑप्शन सेम आहे. थर्ड म्हणजे एक्सपायरेटरी रिझर्व्ह व्हॉल्यूम झाला 1000 ते 1100. ओके, मग आता बी आणि सी फक्त डिफरंट आहे. तर यामध्ये रेसिड्युअल व्हॉल्यूम जो काही आहे, हा रेसिड्युअल व्हॉल्यूम 1100 ते 1200 असतो. रेसिड्युअल व्हॉल्यूम हा इतका मोठा नसतो, हा फक्त इन्स्पायरेटरी रिझर्व्ह व्हॉल्यूम असतो 2500 to 3000. ओके, मग आपल्याला त्या ठिकाणी बरोबर यापैकी उत्तर कोणतं आहे हे सडनली आपल्या लक्षात येऊन जाते की त्या ठिकाणी बीची व्हॅल्यू जी काही आहे रेसिड्युअल व्हॉल्यूम ती कोणती आहे 4. तर यातलं फर्स्ट ॲन्सर त्या ठिकाणी आहे A3. एक्सपायरेटरी रिझर्व्ह व्हॉल्यूम 1000 ते 1100. रेसिड्युअल व्हॉल्यूम जो असेल तो त्या ठिकाणी 1100 ते 1200. इन्स्पायरेटरी रिझर्व्ह व्हॉल्यूम 2500 3000 आणि टायडल व्हॉल्यूम जो असेल तो 500. टायडल व्हॉल्यूमपासून सुरुवात केली तर 2 ऑप्शन एकदम लगेच मायनस होतात आणि नंतर इझिली. तर हे सरळ आपल्याला रेस्पिरेटरी जे कॅपॅसिटीज आहेत यांच्या व्हॅल्यूज NCERTमध्ये दिलेल्या आहेत. त्या व्हॅल्यूजवर आधारित हा क्वेश्चन त्या ठिकाणी आहे. डेफिनेशनवर आधारित प्रश्न बहुधा दरवर्षी विचारला जातो, पण हा व्हॅल्यूजवर विचारलेला प्रश्न हा त्याच्यापेक्षा फार सोपा आहे आणि कंपॅरेटिव्हली आपण इझिली याचा ॲन्सर काढू शकतो. त्यानंतर क्वेश्चन नंबर आहे 145. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ॲन एक्झाम्पल ऑफ कॉन्व्हर्जंट इव्होल्युशन. कॉन्व्हर्जंट इव्होल्युशनचं एक्झाम्पल नाही आहे. नॉट ॲन एक्झाम्पल ऑफ कॉन्व्हर्जंट इव्होल्युशन म्हणजे आपल्याला असं एक्झाम्पल शोधावं लागेल की जे डायव्हर्जनचं आहे. ओके, तर फ्लिपर्स ऑफ पेंग्विन अँड डॉल्फिन नो. आईज ऑफ ऑक्टोपस अँड मॅमल्स नो. फोरलिम ऑफ व्हेल अँड बॅट हे ॲन्सर जास्त आहे. विंग्स ऑफ बटरफ्लाईज अँड बर्ड नाही. पहा, फोरलिम ऑफ व्हेल्स अँड बॅट हे सरळ NCERTमध्ये आहे की हे होमोलॉगस ऑर्गनचं त्या ठिकाणी एक्झाम्पल आहे. ओके, होमोलॉगस ऑर्गनचं एक्झाम्पल आहे. सिमिलर स्ट्रक्चर अँड डिफरंट फंक्शन. फोरलिम ऑफ व्हेल्स अँड बॅट आणि होमोलॉगस ऑर्गन जे काही आहे ते डायव्हर्जंट इव्होल्युशन दाखवतात. ओके, तो होमोलॉगस डायव्हर्जंट दाखवतात आणि आपल्याला त्या ठिकाणी विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ॲन एक्झाम्पल ऑफ कॉन्व्हर्जंट इव्होल्युशन म्हणजे होमोलॉगस कॉन्व्हर्जंट दाखवतात. ओके, तर फोरलिम ऑफ व्हेल अँड बॅट हे त्या ठिकाणी क्लिअर एक्झाम्पल त्या ठिकाणी आहे, इव्होल्युशन चॅप्टरमध्ये आहे दिलेलं. त्यानंतर मेल फ्रॉग कॅन बी डिस्टिंग्विश फ्रॉम फिमेल फ्रॉग. आता मेल फ्रॉग फिमेल फ्रॉगपेक्षा कसा वेगळा आहे तर सरळ त्या ठिकाणी सर्वांना माहीत आहे होकल सॅक त्या ठिकाणी फक्त मेलमध्ये असतो. साऊंड प्रोड्युसिंग जो मेल आहे होकल सॅक दिसते आणि बल्चिंग काहीच नाही. कॉप्युलेटरी पॅड. ओके, तर कॉप्युलेटरी पॅड फक्त त्या ठिकाणी मेलमध्ये त्या ठिकाणी फर्स्ट डिजिट ऑफ फोरलिममध्ये सापडेल. बाकी ऑलिव्ह ग्रीन कलर स्किन तर हे कॉमन आहे. तर त्या ठिकाणी B अँड D. तर ऑप्शन 4th जो काही आहे तो B अँड D ओनली हा करेक्ट ऑप्शन असेल. तर हा स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन इन ॲनिमलमधला त्या ठिकाणी आहे आणि इझी क्वेश्चन त्या ठिकाणी आहे. त्यानंतर क्वेश्चन आहे 147. अ ग्रुप ऑफ रिसर्चर प्रोक्युअर्ड सम फिश लाईक ॲनिमल. काही रिसर्चर आहेत, त्यांना फिश लाईक ॲनिमल सापडला इन्व्हेस्टिगेशनमध्ये आणि त्यांनी पुढील कॅरेक्टर त्या ठिकाणी त्यांना आढळले. तर या कॅरेक्टरपैकी ते फिश नेम कोणत्या फिशचे ते कॅरेक्टर आहेत ते आपल्याला सांगायचं आहे. तर पाहू मग आता आपण कॅरेक्टर्सकडे जाऊ. एंडोस्केलेटन कार्टिलेजिनस आहे याचा अर्थ त्या ठिकाणी बोनी फिश नाही आहे, याचा अर्थ फ्रेश वॉटर नाही, मराईन असू शकते. एक्टोपॅरासाईट आहे आणि सर्क्युलर सकिंग माउथ आहे. आता सकिंग माउथ आणि सर्क्युलर तुम्हाला माहीत आहे, सरळ हे सायक्लोस्टोमॅटामध्ये येते आणि सायक्लोस्टोमॅटाचं एक्झाम्पल जर का वेल नोन तुम्ही पाहिलं स्कॉलिडॉन पेट्रोमायझॉन त्या ठिकाणी येणार. पेअर फिन अँड स्केल वेअर अब्सेंट बट 7 ऑफ गिल स्लीट वेअर प्रेझेंट. तर त्या ठिकाणी पेट्रोमायझॉन जे काही आहे ते करेक्ट एक्झाम्पल त्या ठिकाणी यामध्ये असेल म्हणजे याचं करेक्ट आन्सर आहे पेट्रोमायझॉन. ओके, तर क्वेश्चन नंबर 147 झाला. नेक्स्ट स्लाईडवरती आपण जाणार. पहा, यामध्ये क्वेश्चन नंबर 148 पुन्हा मॅच द पेअर. ओके, मॅच द पेअरची प्रमाण जरा जास्तच आहे, मी तुम्हाला आधीच बोललो. ओके, लिस्ट 1 अँड लिस्ट 2. आता एक जिओलॉजिकल टाईम स्केलवरती त्या ठिकाणी हा दिलेला आहे की त्या ठिकाणी जिओलॉजिकल टाईम स्केल म्हणजे ॲक्च्युअली त्या ठिकाणी जे फॉसिल सापडले आणि किती मिलियन इयर्स ॲगो सापडलेले आहेत.
तर 65 मिलियन इयर्स ॲगो, 500 मिलियन इयर्स, 350 अँड 320. आता सर्वात आधी ज्यावेळी पृथ्वी तयार झाली, सर्वात आधी त्या ठिकाणी तयार झाले इन्व्हर्टिब्रेट्स. ओके, सर्वात आधी तयार झाले इन्व्हर्टिब्रेट्स वेअर फॉर्म. तर इन्व्हर्टिब्रेट्स त्या ठिकाणी सर्वात आधी म्हणजे 500 मिलियन इयर्स ॲगो असतील. म्हणजे बीचं ऑप्शन 4 त्या ठिकाणी असेल. म्हणजे या दोनपैकी ए आणि डी पैकी उत्तर असेल, म्हणजे 1 and 4. ओके, तर इन्व्हर्टिब्रेट्स त्या ठिकाणी जे काही आहेत हे 500 मिलियन इयर्स ॲगो. त्यानंतर सी वीड, फ्यू प्लांट, प्रोबॅबली हे 350 असेल. म्हणजे सीचं ऑप्शन त्या ठिकाणी त्या ठिकाणी हे जे काही अबाउट 350 मिलियन इयर्स ॲगो त्या ठिकाणी जे काही असेल, तर 350 मिलियन इयर्स ॲगो जॉलेस फिश प्रोबॅबली त्या ठिकाणी सापडले. अबाउट 320 मिलियन इयर्स ॲगो त्या ठिकाणी आपल्याला 320 मिलियन इयर्स ॲगोमध्ये आपल्याला त्या ठिकाणी सीवीड अँड फ्यू प्लांट सापडले 320. आणि 65 सगळ्यात रिसेंट त्या ठिकाणी डायनासोर आहे 65 मिलियन इयर्स ॲगो. ऑब्वियसली त्या ठिकाणी तुम्हाला माहीत आहे की रेप्टाईल्स आणि डायनासोरचं एक्सटिंक्शन, मास एक्सटिंक्शन होतं आणि ते रिसेंट त्या ठिकाणी ज्युरॅसिक पिरियडच्या एंडिंगला त्या ठिकाणी झालेलं आहे. तर त्यामुळे त्या ठिकाणी 65 मिलियन इयर्स ॲगो एचं ऑप्शन जे काही आहे ते मोस्टली त्या ठिकाणी 2 असेल. तर ऑप्शन सरळ सरळ त्या ठिकाणी डी असेल याचं उत्तर. ओके, त्यानंतर हा झाला क्वेश्चन नंबर 148. त्यानंतर आपण झाला क्वेश्चन 149. पुन्हा मॅच द पेअर. त्या ठिकाणी कॉन्ट्रासेप्शन आहेत आणि कॉन्ट्रासेप्शनमध्ये त्या ठिकाणी त्याचे मोड दिलेले आहेत कॉन्ट्रासेप्शनचे. ओके, तर सगळ्यात पहिले पहा त्या ठिकाणी प्रोजेस्टासर्ट म्हणजे डायरेक्ट त्या ठिकाणी प्रोजेस्टेरॉन हार्मोन इंडिकेट करते. मल्टीलोड 375 सर्वांना माहीत आहे. मल्टीलोड 375 हे कॉपर रिलीजिंग IUD आहे. डायफ्रॅगम जे काही आहे ते बॅरियर मेड बाय रबर यूज बाय फिमेल आहे. म्हणजे बीचं ऑप्शन 4 ओके या दोनमध्ये आहे आणि सीचं ऑप्शन ए. तर सीचं ऑप्शन 1 यात आहे, यात नाही आहे. ॲन्सर 1 असेल. एचं 3 प्रोजेस्टासाइड हार्मोन रिलीजिंग IUD आहे आणि सहेली ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह आहे. तर सरळ सरळ त्या ठिकाणी हा जो क्वेश्चन आहे हा त्या ठिकाणी कॉन्ट्रासेप्शनवरती आहे, रिप्रोडक्टिव्ह हेल्थमधला, आणि इझी क्वेश्चन त्या ठिकाणी आहे. ओके, ऑप्शन 1 त्याचं करेक्ट असेल. बरेच विद्यार्थी त्या ठिकाणी पहा जर थोडंसं पेशन्स जर ठेवले तर हे इझिली त्या ठिकाणी करेक्ट येणारे आहेत सर्व. त्यानंतर आपण 150कडे जाऊ. द WBC काउंट ऑफ अ पर्सन. आता पहा WBC काउंट ऑफ अ पर्सन ब्लड सॅम्पल इज 8000 पर क्युबिक mm. WBC काउंट हा 8000 पर क्युबिक mm आहे. हाऊ मेनी eosinophil and lymphocyte would be in the same blood sample approximately. eosinophil आणि lymphocyte आपल्याला विचारलेलं आहे. थोडंसं ब्लर आहे पण मी वाचू शकतो. eosinophil and lymphocyte. आता सरळ सरळ त्या ठिकाणी आहे की आपल्याला WBC दिलेली आहे 8000 पर क्युबिक mm. तर 8000 पर क्युबिक mm WBC दिलेले असल्यावर आपल्याला त्या ठिकाणी हे माहीत पाहिजे की eosinophil हे 2 to 5% असतात एकूण WBCच्या आणि lymphocyte हे 25% असतात. तर 8000 to 2 to 5% आणि ते त्या ठिकाणी लिम्फोसाइट जे काही आहे ते 25%. ते जर आपण कॅल्क्युलेशन त्या ठिकाणी जर केलं तर त्या ठिकाणी 100 to 120 पर क्युबिक mm येतील इओसिनोफिल आणि त्या ठिकाणी 160 to 200 पर क्युबिक mm रिस्पेक्टिव्हली येऊ शकतात लिम्फोसाइट. तर ते प्रोबॅबली करेक्ट ॲन्सर त्याचं त्या ठिकाणी असेल. व्यवस्थित जर का लक्ष दिलं तर तुम्ही त्याचं ॲन्सर सहज काढू शकता. त्यानंतर क्वेश्चन नंबर 151. मॅच लिस्ट 1 विथ लिस्ट 2. निकोटीन, मॉर्फाईन, हेरोईन, कोकेन. पहा सेकंडरी मेटाबोलिट आहेत पण ड्रग्ज आहेत. सरळ NCERT मधली लाईन आहे की निकोटीन जे काही आहे, पहा निकोटीन जे काही आहे स्टिम्युलेट द ॲड्रेनल ग्लँड रिलीज कॅटेकोलामाइन इन टू द ब्लड सर्क्युलेशन. एचं ऑप्शन 2 म्हणजे सरळ सरळ पहिलं आणि चौथं ऑप्शन गेले, या दोनपैकीच ॲन्सर आहे. त्यानंतर मॉर्फाईन, हेरोईन आणि कोकेन. त्यानंतर आता बीचं 3 आहे मॉर्फाईनचं इफेक्टिव्ह सिडेटिव्ह पेन किलर. ओके, मग राहिलं आता सी आणि डी. तर सीचं त्या ठिकाणी हेरोईनचं फर्स्ट त्या ठिकाणी असेल आणि डीचं ऑप्शन त्या ठिकाणी जे काही आहे. आता पहा एचं निकोटीन 2 म्हणजे स्टिम्युलेट ॲड्रेनल ग्लँड टू रिलीज कॅटेकोलामाइन इन टू द ब्लड सर्क्युलेशन. ओके, त्यानंतर बीचं ऑप्शन मॉर्फाईन 3. ओके, त्यानंतर हेरोईनचं असेल 1
आणि त्यानंतर डीचं असेल 4. तर ऑप्शन नंबर 2 इज द करेक्ट ऑप्शन. त्या ठिकाणी जे कोकेन आहे तर डिप्रेशन अँड स्लो डाऊन द बॉडी फंक्शन त्या ठिकाणी असेल. आपण त्या ठिकाणी ऑफिऑइड, कॅनाबिनॉइड आणि कोकेन त्या ठिकाणी पाहिलेला आहे. तर एरिथ्रोझायलम कोकापासून तयार करतात, सर्वांना माहिती आहे. ओके, तर हे त्या ठिकाणी सरळ सरळ NCERTच्या रीडिंग प्रॉपर जर असल्या तर एकदम इझिली हे ॲन्सर येतात. अदरवाईज त्या ठिकाणी लॉजिक अशा नॉलेज बेस्ड क्वेश्चनला लॉजिक चालत नाही. ओके, त्यानंतर द ह्युमन प्रोटीन नेम, क्वेश्चन नंबर 152 पहा. ह्युमन प्रोटीन नेम अल्फा-1 अँटीट्रिप्सिन ऑप्टेन फ्रॉम ट्रान्जेनिक ॲनिमल इज यूज फॉर द ट्रीटमेंट ऑफ द एम्फायसेमा. सरळ सरळ त्या ठिकाणी अल्फा-1 अँटीट्रिप्सिन, एम्फायसेमा ही पेअरसुद्धा PYQमध्ये आलेली आहे. सर्वांना माहीत आहे की PYQमध्ये एम्फायसेमा अल्फा-1 अँटीट्रिप्सिनची पेअर त्या ठिकाणी येते. 152. त्यानंतर पहा 153 क्वेश्चन नंबर 153. सिलेक्ट द सेट ऑफ फिश विच बिलॉंग टू क्लास ऑस्टिऑक्थिस. आता ऑस्टिऑक्थिस आणि कॉन्ट्रिऑक्थिस, कॉन्ट्रिऑक्थिसमध्ये कार्टिलेजिनस फिश येतात, ऑस्टिऑक्थिसमध्ये बोनी फिश येतात. तर डेव्हिल फिश, कटल फिश, हॅगफिश येत नाही. नंतर सॉ फिश, फायटिंग फिश आणि डॉग फिश येत नाही. आणि स्टारफिश, हॅगफिश, कॅटल फिश हे सुद्धा नाही. फ्लाइंग फिश, एंजल फिश, फायटिंग फिश. ओके, 4th वन ऑप्शन इज करेक्ट. आता त्या ठिकाणी किंगडम ॲनिमॅलियामधले जे काही ऑप्शन्स आहेत ऑस्टिऑक्थिसचे, तर त्या ऑस्टिऑक्थिसचे प्रॉपर ऑप्शन जर का आपण रीड केलेले असतील तर फ्लाइंग फिश, एंजल फिश आणि फायटिंग फिश हे त्या ठिकाणी सहज आपल्याला ॲन्सर येऊन जाते. त्यानंतर आहे क्वेश्चन 154. सिलेक्ट द इनकरेक्ट स्टेटमेंट फ्रॉम द फॉलोइंग. ओके, इनकरेक्ट स्टेटमेंट आपल्याला ओळखायचं आहे. आता पहिलं स्टेटमेंट आहे डायजेस्टिव्ह सिस्टीम इन प्लॅटीहेल्मिन्थिस इज इनकम्प्लीट. दुसरं आहे बायलॅटरल सिमेट्री इज कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑफ इकॅनोडर्म. तर हे चुकलं. इकॅनोडर्मेटामध्ये रेडियल सिमेट्री असते. लार्वा हालाकी बायलॅटरल सिमेट्रीवाला असतो, पण लार्वा असं काही मेन्शन केलेलं नाही आहे. त्यामुळे बायलॅटरल सिमेट्री तुम्हाला इकॅनोडर्ममध्ये सापडणार नाही, तिथं रेडियल सिमेट्री आहे. नंतर सुडोसिलोम ॲस्केलेमेंथिसमध्ये असतोच. नोटोकॉर्टिस पर्सिस्टंट, कॉन्ट्रिऑक्सिस ठीक आहे. मेंबर ऑफ क्लास रेप्टाईला मेंटेन कॉन्स्टंट बॉडी टेम्परेचर. तर हे सुद्धा चुकलं. रेप्टाईल्स जे काही आहेत ते पॉयकिलोथर्मिक असतात, कॉन्स्टंट बॉडी टेम्परेचर मेंटेन करू शकत नाही. होमिओथर्मिक फक्त बर्ड्स आणि मॅमल्स त्या ठिकाणी असतात. सो हे 2 गेले. प्रश्नामध्ये इनकरेक्ट विचारलं होतं B and E. तर ॲन्सर सेकंड इज करेक्ट, B and E ओनली. तर त्या ठिकाणी 154 क्वेश्चन त्या ठिकाणी हा आहे. ओके, त्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ. 155. नॉन मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गेनेली. हा एकदम इझी क्वेश्चन आहे. पहिल्या चॅप्टरमधला रायबोझोम जे काही आहे ते रायबोझोम नॉन मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गेनेलीज आहे. आणि बोथ प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक सेल, ज्यांना नॉन मेम्ब्रेन बाउंड माहीतही नसेल त्यांना बोथ प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक माहीत असलं तरी त्या ठिकाणी ॲन्सर येते. कारण लायसोझोम, सेंट्रोझोम, मायटोकॉन्ड्रिया हे युकॅरियोटिक सेलमध्ये असतात, प्रोकॅरियोटिक सेलमध्ये आढळत नाही. ओके, इझी क्वेश्चनमध्ये येतो तो. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग इक्वेशन डिपिक्ट द वर्ल्ड पर लॉजिस्टिक पॉप्युलेशन ग्रोथ. आता वर्ल्ड पर लॉजिस्टिक पॉप्युलेशन ग्रोथ जी काही आहे dN/dt इज इक्वल टू RN K + N/K. आता कॅरिंग कॅपॅसिटी जी काही आहे ती डिवायडिंगला असते की कॅरिंग कॅपॅसिटी डिवायडिंगला नसते हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. एक्झॅक्ट इक्वेशन जर माहीत असेल तर त्या ठिकाणी 2 नंबरचा ऑप्शन ॲन्सर आहे. dN/dt इज इक्वल टू RN KN - N/K. तर कॅरिंग कॅपॅसिटी जी काही आहे ती एक्झाम डिवाइडला असते लॉजिस्टिक पॉप्युलेशन ग्रोथमध्ये. तर ॲन्सर नंबर सेकंड त्याचं असेल. सरळ सरळ आपल्या ते लक्षात त्या ठिकाणी येते. ज्यांनी NCERT रीड केलेला फॉर्म्युला एकाच ठिकाणी येतो, नेमका तोच लक्षात असला त्या ठिकाणी ॲन्सर करेक्ट येणार. पण त्या ठिकाणी थोडीशी त्या ठिकाणी जर का मिस्टेक असेल, कारण की एकदम मायनर त्यात आहेत, ज्यांनी एक्झॅक्ट रीड केलेला आहे त्यांना सहज, नंबर ऑफ टाईम रीड केलेला आहे त्यांना सहज याचा ॲन्सर येऊ शकते. ओके, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन के जाऊ. 157. सिलेक्ट द इनकरेक्ट स्टेटमेंट विथ रेफरन्स टू RH ग्रुपिंग. पहिली गोष्ट आपल्याला इनकरेक्ट स्टेटमेंट ओळखायचं आहे. एरिथ्रोब्लास्टोसिस फेटालिस इज अ कंडिशन ऑब्झर्व हॅव्हिंग फिटस विथ RH निगेटिव्ह ब्लड अँड मदर विथ RH पॉझिटिव्ह. तर त्या ठिकाणी RH निगेटिव्ह फिटस आणि RH पॉझिटिव्ह. तर RH पॉझिटिव्ह हा डॉमिनंट फॅक्टर आहे, बरोबर आहे. जर मदर RH पॉझिटिव्ह आहे तर फिटस RH पॉझिटिव्हच असेल. तर त्या ठिकाणी हा कॅन्सल. आपल्याला इनकरेक्ट त्या ठिकाणी काढायचा आहे. ओके, RH अँटीजन इज ऑब्झर्व ऑन RBC इन द मेजॉरिटी ऑफ ह्युमन बिंग. यस, त्या ठिकाणी हा असेलच. बिफोर ब्लड ट्रान्सफ्युजन शुड बी मॅच.
Okay, correct. RH incompatibility is observed when a pregnant mother is RH negative and fetus is RH positive. Correct. And erythroplastosis fetus can be avoided by administering anti-RH antibody to the mother immediately after delivery. तर इमिजिएटली आफ्टर डिलिव्हरी anti-RH अँटीबॉडी देऊन काही फायदा नाही. डिलिव्हरीच्या आधी दिला तर त्या anti-RH अँटीबॉडी ज्या काही आहेत त्या ॲग्लुटिनेशन होऊ देणार नाही. तर ए आणि सी हे रॉंग ऑप्शन आहेत दोन्ही, ए आणि ई सॉरी. तर ऑप्शन त्या ठिकाणी असेल ए अँड ई. थर्ड ऑप्शन त्या ठिकाणी याचं करेक्ट असेल. आपल्याला इनकरेक्ट विचारलेलं आहे. बऱ्याच लोकांचं करेक्ट इनकरेक्टमध्ये त्या ठिकाणी चुकू शकते. ओके, तर त्याचा ऑप्शन नंबर 3 आहे. होप सर्व विद्यार्थ्यांचं बरोबर आलं असेल. त्यानंतर 158 पहा, मॅच लिस्ट 1 विथ लिस्ट 2. ज्या विद्यार्थ्यांना मॅच द फॉलोइंग जोडवायला मजा येते त्या विद्यार्थ्यांचा फायदा या पेपरमध्ये खूप जास्त होईल. लिस्ट 1 लिस्ट 2. आता बायोॲक्टिव्ह मॅलिक्युलर्स आणि त्याचे इम्पॉर्टन्स आहेत. स्टेप्टोकायनेस, स्टॅटिन, लायपेज, सायक्लोपोरिन ए. डायरेक्ट NCERTमधून त्या ठिकाणी पिकअप केलेला क्वेश्चन त्या ठिकाणी आहे. तर सायक्लोस्पोरिन ए हा इम्युनोसप्रेसिव्ह एजंट आहे. ओके, त्यामुळे डीचं ऑप्शन 1 आहे हा पहिला कटला. हे 3मध्ये डीचं ए आहे. ओके, त्यानंतर स्टॅटिन, लायपेजेस आणि स्टेप्टोकायनेस. तर त्या ठिकाणी पहा तुम्ही, स्टॅटिन हा ब्लड कोलेस्टेरॉल लोअरिंग एजंट त्या ठिकाणी आहे. बरोबर आहे. बीचं ऑप्शन त्या ठिकाणी 3 असेल, म्हणजे या 2मध्ये बीचं ऑप्शन 3 आहे. ओके, त्यानंतर लायपेज जे काही आहे ते डिटर्जंट फॉर्म्युलेशनमध्ये त्या ठिकाणी वापरतात. सीचं ऑप्शन 4. तर सीचं ऑप्शन 4 फक्त या डीमध्ये आहे. ओके, आणि ए स्टेप्टोकायनेज हा रिमूव्हल ऑफ क्लॉट फ्रॉम द ब्लड व्हेसल्स त्या ठिकाणी करतो. म्हणजे आपलं करेक्ट ऑप्शन असेल 4. एचं सेकंड, बीचं स्टॅटिन थर्ड, ब्लड कोलेस्टेरॉल, लायपेज डिटर्जंट फॉर्म्युलेशन, सायक्लोपोरिन इम्युनोसप्रेसिव्ह एजंट. ओके, तर 4th वन इज द करेक्ट ॲन्सर. ओके, तर स्ट्रेट त्या ठिकाणी याचा बॉक्स दिलेला आहे. आपण NCERTमध्ये त्या ठिकाणी हे डायरेक्ट वाचू शकतो. तर त्या ठिकाणी हा झाला क्वेश्चन 158. ओके, त्यानंतर आपण नेक्स्ट स्लाईडकडे जाऊ. 159. थोडंसं क्वेश्चन जे काही आहेत ते ब्लर वगैरे आहेत, कारण की ते घाईघाईत त्या ठिकाणी तयार केलेले आहेत. मॅच द लिस्ट 1 विथ लिस्ट 2. पुन्हा त्या ठिकाणी मॅच द लिस्ट आहे. मॉल्युस्का, रेप्टाईल, अडल्ट ॲम्फिबियन, अमिबा. एकाकडून दिलेला आहे पल्मनरी रेस्पिरेशन, ब्रांचियल, सेल्युलर आणि पल्मनरी अँड क्युटॅनियस. सरळ सरळ आहे. अमिबामध्ये सेल्युलर रेस्पिरेशन असते. डीचं 3 ऑप्शन आहे, म्हणजे खालचे 2 कटले, वरच्या 2 पैकी त्या ठिकाणी एक कोणतं तरी ॲन्सर असेल. बरोबर आहे, या वरच्या 2 पैकी. त्यानंतर आता ओके, अमिबा झाला. त्यानंतर अडल्ट ॲम्फिबियन, सी अडल्ट ॲम्फिबियन, पल्मनरी अँड क्युटॅनियस रेस्पिरेशन दोन्ही त्या ठिकाणी करतो अडल्ट ॲम्फिबियन. तर सीचं ऑप्शन 4, सीचं ऑप्शन 4 दोन्हीमध्ये दिलेलं आहे. बीचं ऑप्शन त्या ठिकाणी पाहता रेप्टाईल्स पल्मनरी रेस्पिरेशन आणि मॉल्युस्का ब्रांचियल रेस्पिरेशन. तर त्या ठिकाणी सर्वांना माहिती आहे मॉल्युस्का ब्रांचियल रेस्पिरेशन करतो आणि रेप्टाईल्स पल्मनरी. तर ऑप्शन ए त्या ठिकाणी याचं करेक्ट ऑप्शन आहे. मॉल्युस्का ब्रांचियल रेस्पिरेशन, रेप्टाईल्स पल्मनरी, अडल्ट ॲम्फिबियन पल्मनरी अँड क्युटॅनियस आणि अमिबा सेल्युलर रेस्पिरेशन. ओके, हा झाला क्वेश्चन नंबर 159. त्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ. क्वेश्चन नंबर 160. द 6th म्युटंट कोडॉन ऑफ बीटा ग्लोबिन जीन कॉझिंग पॉलिमरायझेशन ऑफ हिमोग्लोबिन अँड चेंज इन RBC शेप इज. आता जो नॉर्मल जीन असतो बीटा ग्लोबिनसाठी तो नॉर्मल जीन असतो GAG. ओके, आणि 6th म्युटंट कोडॉन जर आपण पाहिला तर त्याचं करेक्ट ॲन्सर त्या ठिकाणी येणार GUG. तर त्या ठिकाणी सरळ सरळ त्या ठिकाणी हे वाक्य आहे. जर NCERT तुम्ही प्रॉपर रीड केलं असेल तर बीटा ग्लोबिन जीन पॉलिमरायझेशन जे काही हिमोग्लोबिनचं होत असताना म्युटंट कोडॉन त्या ठिकाणी कोणता असतो तर GAG रिप्लेस बाय GUG त्या ठिकाणी NCERTमध्ये क्लिअर दिलेलं आहे. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 161. चूज द करेक्ट स्टेटमेंट रिगार्डिंग द मसल कॉन्ट्रॅक्शन. मसल कॉन्ट्रॅक्शनच्या रिगार्डिंग आपल्याला करेक्ट स्टेटमेंट चूज करायचं आहे. आता पहिलं स्टेटमेंट पहा. आपल्याला करेक्ट करायचं आहे बरं का. मोटार न्यूरॉन कॅरीज अ सिग्नल सेंट बाय सेंट्रल नर्वस सिस्टीम टू सार्कोलेमा. मोटार न्यूरॉन CNS टू मसल आणते, हे करेक्ट आहे. द न्यूरल सिग्नल जनरेट अन ॲक्शन पोटेन्शियल विच कॉज द रिलीज ऑफ कॅल्शियम.
हे पण ठीक आहे की जसे न्यूरल सिग्नल येतात सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलममधून कॅल्शियम रिलीज होतात सार्कोप्लाझममध्ये आणि ते त्या ॲक्टिनच्या मास्किंग साईटवर बाइंड होऊन त्या ठिकाणी ट्रोपोनिन तुम्हाला सर्वांना माहिती आहे की ते मास्किंग साईट ओपन करतात. ओके. नंतर आहे इन्क्रीज कॅल्शियम इनॅक्टिवेट ॲक्टिन. हा रॉंग आहे. बरोबर आहे. कॅल्शियमचं प्रमाण जर वाढलं तर ॲक्टिन इनॅक्टिवेट होत नाही. ॲक्टिन मायोसिन सगळे ॲक्टिवेट होतात, मसल मुवमेंट होते, तुम्हाला माहिती आहे. नंतर डी ऑप्शन ॲक्टिन बाइंड टू मायोसिन हेड. हा सुद्धा रॉंग आहे. मायोसिन बाइंड टू ॲक्टिन हेड पाहिजे. बरोबर आहे. मायोसिन दोन्ही हेड त्या ठिकाणी ॲक्टिनला बाइंड करते आणि ॲक्टिनला ओढते. ओके. आणि शॉर्टनिंग ऑफ सार्कोमियर टेक्स प्लेस बाय पुलिंग द ॲक्टिन फिलामेंट टुवर्ड द सेंटर ऑफ ए बँड. असं नाही आहे, टुवर्ड द सेंटर ऑफ एच झोन. त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की ज्या ठिकाणी ओनली मायोसिन आपल्याला दिसतो दोन ॲक्टिनच्या मधात फक्त मायोसिन दिसतो, त्याला आपण एच झोन म्हणतो. तर त्या एच झोनच्या सेंटरला त्या ठिकाणी दोन्ही ओढल्या जातात. तर त्या ठिकाणी हे सुद्धा रॉंग आहे. म्हणजे मोस्टली ए अँड बी ओनली त्या ठिकाणी दोनच बरोबर आहेत. तर ऑप्शन नंबर त्या ठिकाणी सेकंड याचा करेक्ट असेल. तर मसल कॉन्ट्रॅक्शन स्लायडिंग फिलामेंट थेअरी जी काही दिलेली आहे त्या स्लायडिंग फिलामेंट थेअरीमधला हा क्वेश्चन आहे. हा नीट 2022 मधला त्या ठिकाणी PYQ असेल असा माझा अंदाज आहे. आपण जर का व्यवस्थित चेक केला तर 161. ओके. त्यानंतर आपण जाणार आहे 162. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट आर करेक्ट विथ रेफरन्स टू ह्युमन एंडोस्केलेटन. ह्युमन एंडोस्केलेटनच्या अबाउट करेक्ट स्टेटमेंट आपल्याला ओळखायचं आहे. तर पहिलं स्टेटमेंट आहे आपल्याला करेक्ट ओळखायचं आहे. ओके. ह्युमन स्कल इज मोनोकॉन्डायलिक. हा रॉंग आहे कारण की आपलं स्कल हे डायकॉन्डायलिक असते, सर्वांना माहिती आहे. नंतर 2 द जॉईंट बिटवीन एनी टू ॲडजॉइनिंग व्हर्टिब्री इज अ कार्टिलेजिनस जॉईंट. हा करेक्ट आहे. कार्टिलेजिनस जॉईंट असतो, सर्वांना माहिती आहे, इंटरव्हर्टिब्रल जॉईंट आहे. त्यानंतर इन ह्युमन बिईंग द नंबर ऑफ सर्वायकल व्हर्टिब्री 7. करेक्ट आहे. मानेमध्ये सर्वायकल व्हर्टिब्री 7 असतात. नंतर ऑल रिब्स एक्सेप्ट द लास्ट 2 पेअर आर बायसेफॅलिक. ओके. तर हा रॉंग आहे. एक्सेप्ट 2 लास्ट पेअर असं म्हणायची गरजच नाही. ऑल रिब्स ह्या बायसेफॅलिक असतात. ओके. एक्सेप्ट द लास्ट 2 असं म्हणायची गरज नाही. ऑल रिब्स बायसेफॅलिक असतात, त्यामुळे तो चुकला. द ऑसिपिटल बोन ऑफ स्कल इज आर्टिक्युलेटेड विथ ॲटलास व्हर्टिब्रा. हा करेक्ट आहे. मग करेक्ट कोणते आले? बी, सी आणि ई. तर बी, सी, ई सेकंड वन इज द ऑप्शन. ओके. हे त्याचं करेक्ट ऑप्शन आहे. पहा, ह्युमन स्कल मोनोकॉन्डायलिक नसते, डायकॉन्डायलिक आहे. आणि ऑल रिब्स एक्सेप्ट द लास्ट 2 पेअर असं नाही पाहिजे, ऑल रिब्स बायसेफॅलिक असतात. ओके. तर त्या ठिकाणी हा झाला क्वेश्चन 162 स्केलेटन अँड लोकोमोशन. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चनकडे आपण जाऊ. क्वेश्चन 163. स्पर्मॅटोगोनिया अंडरगोज अ सिरीज ऑफ सेल डिव्हिजन. स्पर्मॅटोजेनेसिसवरती आहे. ओके. आणि आपल्याला त्याच्यावर चूज करायचे आहेत ऑप्शन, करेक्ट ऑप्शन. ओके. तर एक एक ऑप्शन आपण आता त्या ठिकाणी पाहू. स्पर्मॅटोजेनेसिस तुम्हाला माहीत आहे 3 स्टेप त्याच्यामध्ये सर्वांना माहीत आहे. मल्टिप्लिकेशन फेज, ग्रोथ फेज, मॅच्युरेशन फेज. ओके. तर स्पर्मॅटोगोनिया ऑलवेज अंडरगोज मियोटिक डिव्हिजन. रॉंग. स्पर्मॅटोगोनिया मायटोटिक डिव्हिजन करतात, सर्वांना माहीत आहे. त्याची ग्रोथ फेज होऊन प्रायमरी स्पर्मॅटोसाईट तयार होत असते. त्यानंतर प्रायमरी स्पर्मॅटोसाईट डिवाइड मायटोटिकली टू प्रोड्यूस सेकंडरी. रॉंग. प्रायमरी स्पर्मॅटोसाईट मियोसिस करते, नॉट मायटोसिस. नंतर सी, सेकंडरी स्पर्मॅटोसाईट थ्रू देअर सेकंड मियोटिक डिव्हिजन प्रोड्यूस हॅप्लॉइड स्पर्मॅटिड. सेकंडरी स्पर्मॅटोसाईट त्याच्या सेकंड मियोटिक डिव्हिजन नंतर हॅप्लॉइड स्पर्मॅटिड तयार करतात. हा करेक्ट आहे. आणि स्पर्मॅटिड प्रोड्यूस स्पर्मॅटोझोआ टू मायटॉसिस. तर हे सुद्धा रॉंग आहे. स्पर्मॅटोझोआ हे स्पर्मिएशननं तयार करतात. आणि स्पर्मॅटिड ट्रान्सफॉर्म इन टू स्पर्मॅटोझोआ स्पर्मिओजेनेसिस. यस, करेक्ट. तर मला वाटते सी अँड ई ऑप्शन इज करेक्ट. सो सेकंड ऑप्शन इज करेक्ट. त्या ठिकाणी सरळ सरळ ज्यांना स्पर्मॅटोजेनेसिसची प्रोसेस माहीत आहे इझिली त्या ठिकाणी यातला ॲन्सर काढू शकतात. 3ही फेज आपल्याला माहीत पाहिजे. मल्टिप्लिकेशन फेज, ग्रोथ फेज, मॅच्युरेशन फेज. आणि मायटॉसिस हे स्पर्मॅटोगोनियमपर्यंत होतं, त्याच्यानंतर फक्त मियोसिस होतं, मायटॉसिस होत नाही. तर या गोष्टी जर लक्षात असल्या तर हे एकदम सहज त्या ठिकाणी ॲन्सर काढता येते. ओके. हा झाला क्वेश्चन नंबर 163. नेक्स्ट क्वेश्चनकडे आपण जाऊ. पहा 164. द juxtaglomerulus apparatus. Okay. Juxtaglomerulus apparatus is a special sensitive region formed by cellular modification in related to the same nephron. DCT and efferent renal arteriole. PCT
कन्व्होल्युटेड ट्यूब्युल अँड इफरंट आर्टेरियोल, PCT अँड DCT ट्यूब्युल अँड एफरंट. तर DCT तर प्रॉमिनंट आहे एन सी आर टीमध्ये. त्या ठिकाणी तसं स्टेटमेंट आहे लाईन टू लाईन की DCT सोबत ॲक्च्युली त्यात PCTची इन्व्हॉल्वमेंट आहे, पण एन सी आर टीमध्ये तसं त्या ठिकाणी दिलेलं नाही. सरळ DCT आणि एफरंट रिनर आर्टेरियोल. त्या ठिकाणी बऱ्याच मुलांना त्या ठिकाणी याचं ॲन्सर DCT आणि इफ्रंट त्या ठिकाणी वाटू शकते, कारण इफ्रंट आर्टेरियोल जे काही आहेत ते तिकडून DCTच्या बाजूनं त्या ठिकाणी येतात. बऱ्याच मुलांना वाटू शकते. पण ॲक्च्युअली जे जक्स्ट्राग्लोमेरुलस ॲपॅरेटस आहेत त्या जक्स्ट्राग्लोमेरुलस ॲपॅरेटसमध्ये एक स्पेशलाइज सेल असतात मॅक्युला डेन्सा. त्या सेल रेनिन सिक्रेट करतात, त्या ॲफरंट रिनल आर्टेरियोलवर असतात. त्यामुळे DCT आणि ॲफरंट रिनल आर्टेरियोल इज द करेक्ट ॲन्सर. 164 नावाचा त्या ठिकाणी आहे. यात मुलं थोडंसं गडबड करू शकतात घाईत. त्यानंतर 165 विच ऑफ द फॉलोइंग इज अन ॲप्रोप्रिएट एक्झाम्पल ऑफ सेक्स्युअल डिसीट. आता सेक्स्युअल डिसीटचं फिमेल वास्प अँड फिक, ऑफिरस अँड बंबलबीज, सी ॲनिमून अँड क्लाउनफिश अँड कुकू अँड क्राउज 4 आहेत. तर NCERT जर रीड केलं तर एक्झाम्पल त्या ठिकाणी आपल्याला ऑफिरस अँड बंबलबी सेकंड त्या ठिकाणी याचं ॲन्सर त्या ठिकाणी येणार. ओके, हा इन्फॉर्मेटिव्ह क्वेश्चन आहे, सरळ सरळ. त्यानंतर क्वेश्चन नंबर 166 चूज द करेक्ट स्टेटमेंट रिगार्डिंग द फ्रॉग ॲनाटॉमी. फ्रॉगच्या ॲनाटॉमीबद्दल करेक्ट स्टेटमेंट ओळखा. तर आपण स्टेटमेंट त्या ठिकाणी ओळखू. ओके, आपल्याला त्या ठिकाणी करेक्ट स्टेटमेंट ओळखायचं आहे. पहा, हेपॅटिक पोर्टल सिस्टीम इज द स्पेशल व्हेनस कनेक्शन बिटवीन लिव्हर अँड इंटेस्टाईन. करेक्ट, हेपॅटिक पोर्टल सिस्टीम असते, NCERTतली लाईन आहे ॲक्च्युअल. त्यानंतर देर आर 12 पेअर ऑफ क्रेनियल नर्व्स अरायझिंग फ्रॉम द ब्रेन. 12 पेअर ऑफ क्रेनियल नर्व्स. तर त्या ठिकाणी हे रॉंग आहे, कारण फ्रॉगमध्ये 10 पेअर ऑफ क्रेनियल नर्व्स असतात. NCERTमध्ये सरळ लाईन त्या ठिकाणी दिलेली आहे. द युरेटर अँड ओविडक्ट ओपन सेपरेटली इंटू द क्लोएका इन फिमेल फ्रॉग. हे करेक्ट आहे. हँड ब्रेन कन्सिस्ट ऑफ सेरेबेलम, मेडुला ऑब्लॉंगेटा, ऑप्टिक लोब. हे रॉंग आहे, कारण की ऑप्टिक लोब हा मिड ब्रेनमध्ये येतो, सर्वांना माहिती आहे. तर तो हँड ब्रेनमध्ये येणार नाही. अँड सायनस व्हेनसस जॉईंट द राईट ॲट्रियम ऑफ हार्ट. हे सुद्धा करेक्ट आहे. तो करेक्ट आहे A, C अँड E. तर ACE 4th नंबरच्या ऑप्शनमध्ये आहे, तो करेक्ट ॲन्सर असेल. तर पहा, फ्रॉगची ॲनाटॉमी जी काही दिलेली आहे त्या फ्रॉगच्या ॲनाटॉमीमध्ये जितक्यांनी त्या ठिकाणी व्यवस्थित रीड केलं असेल, हा आपल्याला अगदी सहज सोडवता येणारा प्रश्न आहे. बऱ्याच मुलांना प्रश्नाची लेंथ पाहून भीती वाटत असेल तर त्या ठिकाणी ते मुलं मिस्टेक करू शकतात. अदरवाईज हा इझी क्वेश्चन आहे. त्यानंतर 167 क्वेश्चन, मॅच लिस्ट 1 विथ लिस्ट 2. मॅच द फॉलोइंग. ज्या मुलांना मी आधीच बोललो मॅच द फॉलोइंग आवडतात त्या मुलांसाठी पेपर एकदम छान होता. पहा, एका साईडनं त्या ठिकाणी फिटसच्या डेव्हलपमेंट दिलेल्या आहेत, दुसऱ्या साईडनं त्या ठिकाणी प्रेग्नन्सीचे वीक दिलेले आहेत. आता प्रेग्नन्सी आपण ट्रायमेस्टरमध्ये आणि मंथमध्ये मोस्टली स्टडी करतो, वीकमध्ये त्या ठिकाणी स्टडी करत नाही. क्वेश्चन त्यांनी नेमका वीकमध्ये त्या ठिकाणी दिला, पण लॉजिक काही गोष्टीवरून आपल्याला सरळ ॲन्सर सांगता येते. आता 24 वीक, 20 वीक, 8 वीक, 12 वीक आपल्याला काही गोष्टी अडू शकतात. आता साधं त्या ठिकाणी एक समजते आपल्याला, फिटस डेव्हलपमेंट, एक्सटर्नल जेनायटल ऑर्गन आणि 12th वीक ऑफ प्रेग्नन्सी, हे त्या ठिकाणी जे काही मॅच आहे ही त्या ठिकाणी आपल्याला समजते. कारण PNDT ॲक्ट सर्वांना माहीत आहे, 12 आठवड्यापर्यंत त्या ठिकाणी जे काही ॲबॉर्शन जे काही आहे ते लिगल आहे, आणि 12 आठवड्याच्या नंतर त्या ठिकाणी ॲबॉर्शन लिगल नाही आहे. MTP त्या ठिकाणी आपण 12 आठवड्यानंतर 12th वीक नंतर करू शकत नाही. आणि का करू शकत नाही? कारण एक्सटर्नल जेनायटल ऑर्गन डेव्हलप होतात आणि त्यावरून सेक्स डिटर्मिनेशन होऊ शकते. सो त्या ठिकाणी Cचं ऑप्शन 4 आहे. आता Cचं ऑप्शन 4 असणारे त्या ठिकाणी 2 and 3 दोन ऑप्शन आहेत, त्यामुळे पहिले दोन ऑप्शन झाले कॅन्सल. ओके, आता पहा, फिटस मुवमेंट स्टार्ट अँड हेअर अपियर ऑन द हेड. बरोबर आहे, फिटस मुवमेंट स्टार्ट. बरोबर आहे. आता फिटसची मुवमेंट स्टार्ट होईल एकदम लास्टमध्ये स्टार्ट होईल. बरोबर आहे. तर Aचं त्या ठिकाणी 20 वीक त्या ठिकाणी असेल. ओके, या दोन ऑप्शनपैकी, कारण की Aचं 3 जर म्हटलं 8 वीक तर नो. फिटस डेव्हलप लिम्स अँड डिजिट हे त्या ठिकाणी 8 वीकमध्ये येईल, Bचं 3. तर ऑप्शन त्या ठिकाणी मोस्टली 2 हे करेक्ट ॲन्सर त्या ठिकाणी असेल. तर वीकमध्ये जरी दिलेलं असलं, आपण जरी त्या ठिकाणी ट्रायमेस्टरमध्ये स्टडी केलेली असली तरी बारक्या गोष्टी जर का आपल्याला माहीत असतील त्यातल्या, तर आपण इझिली लॉजिकच्या आधारे हा क्वेश्चन सॉल्व करू शकतो. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन 168. In a population of grasshopper species,
The chromosome number of some member is 23 and some other member possess 24 chromosome. 23 and 24 chromosome being member in this species. सेक्स डिटर्मिनेशन वरचा आहे, ग्रासोपर वरचा आहे, इन्फॉर्मेटरी आहे. तर सर्वांना त्या ठिकाणी माहीत आहे की ग्रासोपरमध्ये X0 कंडिशन त्या ठिकाणी आणि XX कंडिशन त्या ठिकाणी असेल तर ऑब्वियसली मेल अँड फिमेल रिस्पेक्टिवली 3 नंबरचं त्या ठिकाणी ॲन्सर. त्या ठिकाणी 23 क्रोमोझोम जे काय ते मेलमध्ये असतात आणि 24 XX त्या ठिकाणी जी कंडिशन आहे ती फिमेलमध्ये असते. हा इन्फॉर्मेटिव्ह क्वेश्चन आहे, एकदम इझी आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 169 कडे जाऊ. इन विच ॲनिमल डू हॅप्लॉइड सेल डिवाइड मायटॉटिकली टू प्रोड्यूस गॅमेट. आधी एक क्वेश्चन होता, त्या क्वेश्चनमध्ये त्याचा आन्सर त्या ठिकाणी लपलेलं आहे की मेल हनीबीज. सर्वांना माहिती आहे मेल हनीबीज त्या ठिकाणी हॅप्लॉइड सेल डिवाइड मायटॉटिकली टू प्रोड्यूस गॅमेट. हॅप्लॉइड सेल मायटॉसिस करतात आणि गॅमेट प्रोड्यूस करतात. मेल हनीबी त्याचं एक्झाम्पल आहे, कारण अर्थवर्ममध्ये अर्थवर्म हर्मॅफ्रोडाईट असतात, त्याच्यामध्ये डिप्लॉइड कंडिशन असते, हॅप्लॉइड अशी नसते. आणि फ्रॉगमध्ये तर त्या ठिकाणी डिप्लॉइड हॅप्लॉइड आपल्यासारखा आहे आणि फक्त फर्टिलायझेशन एक्सटर्नल त्या ठिकाणी आहे. आणि मेल ग्रासोपरसुद्धा ते X0 वरच आपण पाहिलं. त्यामुळे मेल हनीबी याचं प्रॉपर एक्झाम्पल त्या ठिकाणी आहे. त्यानंतर आपण 169 नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ. पेपर तसा हा फार इझी होता, त्यामुळे कट ऑफ जो काही आहे प्रोबॅबली त्या ठिकाणी हाय जाणार. फिजिक्स केमिस्ट्रीच्या ॲनालिसिस नंतर आपण एक्झॅक्ट काहीतरी सांगू शकतो. ओके, अरेंज द फॉलोइंग लेयर्स. 170 पहा. अरेंज द फॉलोइंग सेल लेयर स्ट्रक्चर अराउंड द फिमेल गॅमेट म्हणजे ओहम फ्रॉम आउटर टू इनर. हा एकदम इझी क्वेश्चन त्या ठिकाणी आहे. सर्वांना माहीत आहे सगळ्यात बाहेर करोना रेडिएटा असते, त्यानंतर झोना पेल्युसिडा, प्री व्हायटेलाइन स्पेस आणि मग प्लाझ्मा मेम्ब्रेन ऑफ ओहम. तर CABD तुम्हाला त्या ठिकाणी ऑप्शन नंबर 3 मध्ये सापडतात. सगळ्यात बाहेरची लेअर करोना रेडिएटा, मग झोना पेल्युसिडा, मग पेरी व्हायटेलाइन स्पेस आणि मग प्लाझ्मा मेम्ब्रेन. ओके, 170. त्यानंतर क्वेश्चन नंबर 171. व्हॉट इज द रिझन बिहाइंड द प्रोडक्शन ऑफ लार्ज होल इन स्वीट चीज. त्या ठिकाणी सरळ NCERTतली लाईन आहे की द प्रोडक्शन ऑफ लार्ज अमाऊंट ऑफ CO2 बाय प्रोपिओनिबॅक्टेरियम शर्मानी. त्या ठिकाणी स्वीट चीज जे तयार करतो आपण ते प्रोपिओनिबॅक्टेरियम शर्मानी त्या ठिकाणी वापरतो. तर त्या ठिकाणी त्या बॅक्टेरियाच्या नावावरूनच ॲन्सर आपण इझिली त्या ठिकाणी 1 त्या ठिकाणी क्लिक करू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे 172. द टॉक्झिन प्रोटीन आयसोलेटेड फ्रॉम बॅसिलस thuringiensis कोडेड बाय विच ऑफ द फॉलोइंग जीन वुड कंट्रोल द कॉटन बॉलवर्म अँड कॉर्न बोअरर. तर सरळ NCERTमध्ये त्या ठिकाणी बायोटेक्नॉलॉजीमध्ये दिलेलं आहे की Cry1 AC अँड Cry1 AB त्या ठिकाणी कॉटन बॉलवर्म अँड कॉर्न बोअररचे त्या ठिकाणी ऑप्शन नंबर 1 त्या ठिकाणी करेक्ट असेल, कारण की Cry1 AC Cry2 AB हे त्यात येत नाही. Cry2 AB, Cry1 AC आणि Cry3 तर नाहीच आहे. ओके, त्यामुळे सरळ त्या ठिकाणी Cry1 AC अँड Cry1 AB NCERTची लाईन आहे. डायरेक्ट आन्सर आपण त्या ठिकाणी 172चं काढू शकतो. त्यानंतर आहे 173. इकॉलॉजिकल पिरामिड रिप्रेझेंट द रिलेशनशिप बिटवीन ऑर्गॅनिझम ॲट डिफरंट ट्रॉपिक लेवल अँड दे आर जनरली इन्व्हर्टेड फॉर. तर सर्वांना माहिती आहे की पिरामिड ऑफ नंबर, पिरामिड ऑफ बायोमास, पिरामिड ऑफ एनर्जी, तीनही पिरामिड ऑलवेज अपराईट असतात. फक्त पिरामिड ऑफ बायोमास इन ओशियन इकोसिस्टीम किंवा पिरामिड ऑफ बायोमास इन सी हा इन्व्हर्टेड असतो. कारण की सीमध्ये जे फायटोप्लँक्टॉन्स आहेत त्याची संख्या असते कमी आणि त्याच्यावर जगणारे जे काही झू प्लँक्टॉन्स आहेत त्यांची संख्या असते जास्त. तर इन्व्हर्टेड पिरामिड ऑफ बायोमास आपल्याला पिरामिड ऑफ बायोमास इन सीमध्ये पाहायला मिळेल. 173चा आन्सर असेल डी. त्यानंतर क्वेश्चन नंबर 174. चूज द करेक्ट स्टेटमेंट रिगार्डिंग द GIFT टू ओव्हरकम इनफर्टिलिटी. GIFT चूज द करेक्ट स्टेटमेंट आपल्याला घ्यायचं आहे. आणि GIFT म्हणजे गॅमेट इंट्राफॅलोपियन ट्रान्सफर. तर ओव्हम कलेक्टेड फ्रॉम द फिमेल डोनर आर ट्रान्सफर टू द युटेरस ऑफ ॲन इनफर्टाईल फिमेल. नो. अर्ली एम्ब्रिओ इनफर्टाईल फिमेलच्या युटेरसमध्ये इम्प्लांट करून काही होत नाही. अर्ली एम्ब्रिओ विथ अप टू 8 ब्लास्टोमेअर एम्ब्रिओ इम्प्लांट केल्याच जात नाही. अर्ली एम्ब्रिओ नाहीच, कारण की एम्ब्रिओ इम्प्लांट केला आपण म्हणजे डायरेक्ट ते ZIFT म्हणजे झायगोट इंट्राफॅलोपियन ट्रान्सफरमध्ये येऊ शकते किंवा त्या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे त्याला गॅमेट इंट्राफॅलोपियन आपण म्हणू शकत नाही. आणि 4th वन ऑप्शन राहिला मग इट इज द ट्रान्सफर ऑफ ओहम कलेक्टेड फ्रॉम अ डोनर. बरोबर आहे, गॅमेट आला. फॅलोपियन ट्यूब ऑफ अनादर फिमेल कॅनॉट प्रोड्यूस ओहम बट कॅन प्रोव्हाइड सुटेबल एन्व्हायरमेंट फॉर द फर्टिलायझेशन अँड डेव्हलपमेंट.
तर GIFT अशा फिमेलमध्ये करतात की जी गॅमेट प्रोड्यूस करू शकत नाही, पण फर्टिलायझेशनची ॲबिलिटी एकदम प्रॉपर असेल त्या फिमेलमध्ये आपण इझिली त्या ठिकाणी ते करू शकतो. तर त्या ठिकाणी असं त्या ठिकाणी आहे. माझ्या विद्यार्थ्यांना तुम्ही गंमतमध्ये हेही सांगत असतो की त्या ठिकाणी जो सगळ्यात जास्त आणि मोठा एक्सप्लेन केलेला ऑप्शन आहे तोच करेक्ट असू शकतो, त्याच्यावर थोडासा जोर द्यावा लागतो. ओके, असं काही नसते, गंमतचा विषय. तर हा झाला क्वेश्चन 174. त्यानंतर 175, चूज द करेक्ट स्टेटमेंट रिगार्डिंग द सेल ऑर्गॅनिलीज अँड देअर इन्क्लुजन. तो ऑर्गनायझेशन ऑफ सेल आहे. पहा, करेक्ट स्टेटमेंट आपल्याला शोधायचं आहे. सगळ्यात पहिले करेक्ट स्टेटमेंट शोधायचं आहे, बरोबर आहे. पहिलं, एंडोमेम्ब्रेन सिस्टीम इन्क्लूड गोल्गी कॉम्प्लेक्स, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम अँड मायटोकॉन्ड्रिया. तर मायटोकॉन्ड्रिया हा एंडोमेम्ब्रेन सिस्टीममध्ये येत नाही, पहिला ऑप्शन चुकला. रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम बियर्स रायबोसोम ऑन इट सरफेस, करेक्ट आहे. बोथ मायटोकॉन्ड्रिया अँड प्लास्टिड हॅव सर्क्युलर DNA, करेक्ट आहे. नेटवर्क ऑफ मायक्रोट्युब्यूल, मायक्रोफिलामेंट अँड इंटरमिडिएट फिलामेंट प्रेझेंट इन द सायटोप्लाझम, सायटोस्केलेटन म्हणतात, आणि करेक्ट आहे. मायटोकॉन्ड्रिया इज अ सिंगल मेम्ब्रेन बाउंड स्ट्रक्चर. तर मायटोकॉन्ड्रिया डबल मेम्ब्रेन बाउंड स्ट्रक्चर आहे, सर्वांना माहीत आहे. तर BCD ओनली. ओके, 4th नंबरचं ऑप्शन त्या ठिकाणी करेक्ट असेल, BCD ओनली. तर 175 त्या ठिकाणी आपण आता आलेलो आहोत. आपण आता नेक्स्ट PDF कडे जाऊ. ओके, क्वेश्चन नंबर 176. सिलेक्ट द करेक्ट स्टेटमेंट रिगार्डिंग द सेल मेम्ब्रेन इन यूकॅरियोटिक सेल. सेल मेम्ब्रेन विषयीचा क्वेश्चन आहे आणि यूकॅरियोटिक सेलमधला आहे. पहा सर्वजण लक्ष द्या. यूकॅरियोटिक सेल, पहिला, मेम्ब्रेन ऑफ ह्युमन RBC हॅज अप्रॉक्सिमेटली 52% प्रोटीन. NCERTतली लाईन आहे. मेजर फॉस्फोलिपिड आर अरेंज इन अ बायलेयर. हा चुकीचा आहे, कारण मेजर फॉस्फोलिपिड नाही, ऑल फॉस्फोलिपिड अरेंज इन बायलेयर. मेजर फॉस्फोलिपिड नाही, सगळेच. ओके, एक्सटेन्शन ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन मिझोझोम म्हणतात, करेक्ट आहे. पण इन्व्हॅजिनेशन ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणतो मिझोझोमला. नंतर टेल टुवर्ड द इनर पार्ट ऑफ द लिपिड आर हायड्रोफोबिक अँड दस प्रोटेक्टेड फ्रॉम ॲक्वेस मीडियम. तर हेड हायड्रोफोबिक अँड टेल हायड्रोफिलिक असते, त्यामुळे हा कटला. आणि ग्लायकोकॅलिक्सला त्या ठिकाणी प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या आउटर सरफेसला असते, हा करेक्ट आहे. म्हणजे A करेक्ट आला, C करेक्ट आला, E करेक्ट आला. ऑप्शन नंबर 4 करेक्ट असेल, ACE ओनली. तर पहा त्या ठिकाणी एकदम लहान, मेजर फॉस्फोलिपिड आर अरेंज इन अ बायलेयर. मुलांना माहीत असते की लिपिड बायलेयर असते, पण मेजर फॉस्फोलिपिड, मग मेजर म्हणजे कोठे? सगळे फॉस्फोलिपिड सारखेच असतात, मग मेजर काय आलं त्यात? ऑल पाहिजे होतं, बरोबर आहे. हे लक्षात जर आलं तर ऑब्वियसली असे क्वेश्चन त्या ठिकाणी जे काही आहे हे प्रॅक्टिसमधून मुलांच्या गेलेले असतात. जर व्यवस्थित लक्ष दिलं तर त्या ठिकाणी हा क्वेश्चन जो काही आहे हा PYQच आहे. 177. मॅच द लिस्ट 1 विथ लिस्ट 2. टिटॅनी, अर्थरायटिस, मिस्थेनिया ग्रेव्हिस आणि मस्क्युलर डिस्ट्रॉफी. एकदम सोपा आहे पहा. तर त्या ठिकाणी टिटॅनी जो काही आहे, वाईल्ड कॉन्ट्रॅक्शन ऑफ मसल ड्यू टू लो कॅल्शियम, पहिल्याचं 3 म्हणजे पहिल्या आणि चौथ्यापैकी उत्तर आहे. अर्थरायटिस, इन्फ्लामेशन ऑन जॉईंट, Bचं 1, याला सुद्धा आहे, म्हणजे फर्स्टच ॲन्सर त्या ठिकाणी आहे. मिस्थेनिया ग्रेव्हिसचं 2, ऑटोइम्युन डिसऑर्डर, यस करेक्ट. आणि मस्क्युलर डिस्ट्रॉफी Dचं 4, प्रोग्रेसिव्ह डिजनरेशन ऑफ स्केलेटल मसल, यस, फर्स्ट ऑप्शन इज करेक्ट. तर 177मध्ये त्या ठिकाणी फर्स्ट ऑप्शन करेक्ट. आता या मॅच द पेअरिंगमध्ये त्या ठिकाणी काय होते की 1-2 पेअर मॅच केल्यानंतर इझिली ॲन्सर येते. ज्या मुलांना असे पटपट ॲन्सर करता येतात त्या मुलांना तो वेळ मग फिजिक्स केमिस्ट्रीसाठी वापरता येतो. त्यानंतर क्वेश्चन नंबर 178. इव्होल्युशन ऑफ द ह्युमन ॲपियर पॅरलल टू द प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट. आता यावर फक्त नावांचाच क्वेश्चन तयार होऊ शकतो, दुसरा कोणता क्वेश्चन तयार होणार आहे? ब्रेन लँग्वेज स्किल. As such, the evolution of individual species in the sequence of their appearance. आता रॅमॅप्थिकस, होमो हॅबिलिस, होमो इरेक्टस, निएंडरथल, होमोसेपियन. आता यात तर सुरुवातीलाच होमोसेपियन आहे, त्यामुळे हे चुकीचं आहे, बरोबर आहे. होमो हॅबिलिस यात होमोसेपियन लास्ट आहे, पण रॅमॅप्थिकस म्हणतात आहे, हे चुकीचं आहे. आणि निएंडरथल नंतर रॅमॅप्थिकस, हे चुकीचं आहे. म्हणजे ऑप्शन 1 करेक्ट आहे. रॅमॅप्थिकस, होमो हॅबिलिस, होमो इरेक्टस, निएंडरथल आणि होमोसेपियन सर्वांना माहीत आहे. त्या ठिकाणी आपण ड्रायऑप्थिकस, केनिऑप्थिकस, ऑस्ट्रेलॉप्थिकस, प्रॉप्लिऑप्थिकस, इजिप्टॉप्थिकस, ड्रायऑप्थिकस हे सगळे आधीचे आहेत आणि हे सगळे प्रीहिस्टॉरिक मॅन आहेत. होमो हॅबिलिस, होमो इरेक्टस, निएंडरथल मॅन, होमोसेपियन. त्यामुळे रॅमॅप्थिकस हा प्रीहिस्टॉरिक मॅन नाही आहे, बरोबर आहे. तो एप स्टेज
एप्स अँड मॅन स्टेजमधला त्या ठिकाणी येतो. कनेक्टिंग लिंक ऑस्ट्रेलॉपिथिकस जवळचा येतो, त्यामुळे रॅमॅप्थिकस सर्वात आधी येतो. सहज त्या ठिकाणी आन्सर त्या ठिकाणी 1 आहे हे आपल्याला त्याचं सांगता येते. क्वेश्चन नंबर 178 झाल्यानंतर 179 द फ्लाइटलेस बर्ड विथ 4 लिंब मॉडिफाईड ॲज पॅडल लाईक स्ट्रक्चर. आता कसं आहे, काही मुलांना फ्लाइटलेस बर्ड म्हणता बरोबर कोणाला ऑस्ट्रिच आठवते, कोणाला स्ट्रुथिओ म्हणा असं वाटते, पण मॉडिफाईड पॅडल लाईक स्ट्रक्चर सुटेड फॉर स्विमिंग, तर त्या ठिकाणी आपण पेंग्विन म्हणजे ॲप्टेनोडाइट्स त्या ठिकाणी त्याचं ॲन्सर त्या ठिकाणी करेक्ट ॲन्सर देतो. मग आता आपण लास्ट क्वेश्चनकडे जाऊया. 180 चूज द करेक्ट स्टेटमेंट रिगार्डिंग द पॉप्युलेशन इंटरॅक्शन बिटवीन 2 स्पेसीज. आता हा त्या ठिकाणी इझी क्वेश्चन आहे पहा. तर पहिलंच ऑप्शन पहा, इन बोथ पॅरासिटिझम अँड कमेन्सॅलिझम ओनली 1 स्पेसीज बेनिफिटेड अदर स्पेसीज इज हार्म. हा रॉंग आहे, कारण कमेन्सॅलिझममध्ये 1 बेनिफिटेड 1 नायदर बेनिफिटेड नॉर हार्म असते. ओके. सेकंड वन पहा, बोथ स्पेसीज बेनिफिटेड इन म्युच्युअलिझम, तर हा त्या ठिकाणी करेक्ट आहे. बोथ स्पेसीज बेनिफिटेड इन कमेन्सॅलिझम, नो, 1 नायदर बेनिफिटेड 1 नॉर हार्म. नंतर डी पहा, इन पॅरासिटिझम ओनली 1 स्पेसीज बेनिफिटेड अदर इज हार्म, करेक्ट आहे. आणि अमेन्सॅलिझममध्ये 1 स्पेसीज इज हार्म अँड अदर इज अनअफेक्टेड, करेक्ट आहे. तर बी, डी अँड ई, थर्ड ऑप्शन इज करेक्ट ऑप्शन. तर त्या ठिकाणी अशा प्रकारे 180 क्वेश्चन जे काही आहेत ते त्या ठिकाणी आपण कंप्लीट त्या ठिकाणी या 11 नंबरच्या कोड सेटचे सांगितलेले आहेत. या 180मध्ये आपण त्या ठिकाणी जेवढे सांगितले हे सर्वचे सर्व इझिली सॉल्व करता येतात. मुलांनी जर चांगल्या प्रकारे NCERT कवर करून घेतलं आणि कॉन्सेप्ट जर बायोलॉजीचे 100% तुमचे जर क्लिअर असतील तर हा पेपर अगदी सोपा पेपर होता. नीट क्रॅक करणं आणि बायोलॉजीत मार्क्स घेणं हे काहीही कठीण नाही. ठीक आहे, धन्यवाद.